आहा, बघा काय कुरकुरीत झालेलं आहे. क्या बात आहे. काय बहारदार. म्हणजे लहान मुलांना आहे ना, छोट्या छोट्या भुकेसाठी काही ना काही खायला लागत असतं. यामध्ये मैदा काहीही घातलेलं नाही आहे ना, गव्हाचं पीठ आहे, झटकीपट तयार होतं, ग्लुटन फ्री आहे, गिल्ट फ्री आहे, तेलकट अजिबात होत नाही, तेल अजिबात शोषत नाही. वा वा. साधी सरळ सोपी रेसिपी आहे. 1 कप रवा, 2 कप पाणी, 2 कप तांदूळाचं पीठ, 2 ते 3 चमचे साजूक तूप, चवीपुरतं मीठ, इतकेच जिन्नस हवे आहेत. त्यामुळे साहित्य दाखवणार नाही. तर सगळ्यात आधी पाणी गरम करूयात. मेजरिंग कप आपलाच आहे, madhurasrecipeclub.com वर जाऊन खरेदी करू शकता. सो इथे 2 कप पाण्याचा वापर करूयात. त्याचसोबत साजूक तूप, तुपाऐवजी तेल घातलं तरी चालेल, पण तुपामुळे हे कुरकुरे एकदम बहारदार होतात. चवीपुरतं मीठ. आता हे मिसळायचं आणि मिश्रणाला 1 उकळी काढूयात. हे बघा, पाण्याला व्यवस्थित उकळी आली. आता गॅस मंद आचेवर करायचा, बंद नका करू, फक्त मंद आचेवर करून घ्या, म्हणजे गुठळ्या नाही होणार. आता यामध्ये ना थोडा थोडा करत रवा घालायचा आणि रवा छान फुलवून घ्यायच्या. रव्याच्या गुठळ्या अजिबात नका या रेसिपीला, त्यामुळे थोडा 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 घालत रवा फुलवून घ्या. थोडा थोडा घालत असा ढवळत राहायचं, म्हणजे मग त्याच्या गुठळ्या नाही होत. रवा घातला की तो मोडायचा गुठळी वाटली तर, आणि मगच पुढचा घाला. येस. आता हा लगोलग मिसळून घ्यायचा. शिजवत बसायचं नाही आहे, फक्त याचा एकसंध गोळा होईल इतपत हे एकजीव करत राहायचं. फक्त आपल्याला हे एकजीव करायचं आहे. बघा, गुठळ्या अजिबात राहिल्या नाही. आहा, चला आता हे रव्याचं मिश्रण तयार आहे. हे बघा, हलकासा एकसंध गोळा झाला. आणि मी पुन्हा सांगते, शिजवू नका, गॅस बंद करते, फक्त पाणी जिरेल इथपर्यंतच हे शिजवून घ्या. परफेक्ट. आता हे उकड काढून घेऊयात. थंड नका होऊ देऊ, गरम गरम असतानाच पुढची प्रोसेस करायची. फूड प्रोसेसरमध्ये केलं तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे हाताने मळणार आहे. आता यामध्ये 2 कप तांदूळाचं पीठ लावायचं. 2 कप बरोबर पीठ जिरतं. डोळे झाकून रेसिपी फॉलो करा, मी तुम्हाला सांगते. आता हे गरम आहे म्हणून मी आधी चमच्यानेच मिसळून घेते, आणि मग हलकं झालं थंड की मग पाणी अजिबात लावायची गरज नाही आहे. जितकं रव्यामध्ये ओलसरपणा आहे त्यामध्ये हे पीठ मळून होतं. चला, हलकंसं थंड झालं. आता हे मळून घेऊयात. हे बघा, वाढीव पाणी लावायची गरजच नाही पडत. हे बघा, अजून खूप गरम आहे, पण लगोलग हे जिरतं बघा. चला, हे बघा, हे पीठ छान मळून झालं. परफेक्ट गोळा तयार आहे बघा. आता काय करायचं, आता याच्यातून लहान लहान असे गोळे तयार करायचे आणि याला कुरकुऱ्यांचा आकार द्यायचा. किती पातळ जाड हवे त्याप्रमाणे करू शकता. मी थोडे जाड ठेवते. काय होतं, हे तळले की थोडेसे आकसले जातात, त्यामुळे जाड पातळ तुमच्या हे हातात असं केलं की हे बोटांचं इम्प्रेशन आहे ते त्यावर पडतं, आणि हे याला असा आकार येतो बघा कुरकुऱ्यांचा. अगदी सोपं आहे. छोटूसा असा चेंडू घ्यायचा आणि बोटामध्ये हे असं करून घ्यायचं ओबडधोबड. आणि अगदी छोटे छोटे पातळ करायचे तर तसंही करू शकता, जाड ठेवायचं तर जाडही ठेवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे हे करा. चला, सगळे कुरकुरे करून घेते, मग आपण ते तळूयात. चला, इथे आता 1 बॅच तळली जाईल इतके कुरकुरे करून ठेवलेत. आता हे तळत असताना तेल मोठ्या आचेवर ठेवा, मंद आचेवर तळू नका. तांदूळाचा कुठलाही पदार्थ असेल, रव्याचा कुठलाही पदार्थ असेल, तो कायम असा मोठ्या आचेवर तळायचा, नाही तर मग ते तळायला खूप वेळ जातो आणि छान तळलं देखील नाही जात, त्याला टेक्स्चरही नाही येत. त्यामुळे अगदी कडकडीत मोठ्या आचेवर
तळून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि एका वेळेस भरपूर तळले जातात हे, फार वेळ लागत नाही बघा. तेलात सोडले की हे बघा थोडेसे चिकटले असतील तर मोकळे मोकळे करा, नाही चिकटत शक्यतो. आणि मोठ्या आचेवरच कडकडीत असे तळून घ्या. चला मस्तपैकी हे तयार आहेत. आता हे काढूयात. छान सोनेरी रंगावर तळून झालं की नाही, टेक्स्चर काय कमाल आलंय. वा. आता तेल चांगलं निथळूयात आणि टिश्यू पेपरवर काढूयात. आई तू तळ, मी देते तुला इकडे. ओके चला पुढची बॅचही तळून घेते. एका वेळेस भरपूर तळले जातात बघ. लहान असताना तू फार आवडीने खायचीस. मला आठवत नाही. तुला ना पॅकेटमधल्या गोष्टी खायला आवडायच्या नाहीत काहीच. मग तुला मी घरी असं काही काही वेगवेगळे प्रकार ट्रॅव्हल स्नॅक म्हणून करायचे. असं ते अजूनही नाही आवडत ना पॅकेटमधलं खूप. मला थोडं चांगलं म्हणतात कसं आवडेल. नादच करायचं नाही. काय आवाज येतोय बरं. या प्रमाणात 300 पेक्षा जास्त कुरकुरे तयार होतात. आणखी एक बॅच तळायला घातलेली आहे. तर हे असंच खाऊ शकता प्लेन. पण प्लेन खाणार ते काय मधुरा का अजिबात नाही. यावर मी स्पेशल पेरी पेरी मसाला घालते. कुठलाही मसाला घालू शकता. ही कुरकुरेची सेम रेसिपी खूप वर्षांपूर्वी मी पोस्ट केली आहे हिंदी चॅनलवर 2019ला. तर लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड, मिरपूड या मसाल्यांचं कॉम्बिनेशन जरी केलं तरी अफलातून लागतात. पण मी पेरी पेरी मसाला घालते बघा. गरम गरम असतानाच घाला म्हणजे हे छान कोट होतं. आहा मजा येते. चला छानपैकी हे कोट झालंय. आहा हा थोडी पिठी साखर पण लावली म्हणजे आवडते म्हणून. आहा वा झक्कासा गुरगुर होतं. थोडीशी पिठी साखर मस्त लागते मसाल्यात. करून बघा. तयार झालं की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. महिना 1.5 महिना टिकतात. तासा 1.5 तासात संपतात. खायला काढले तर लपवून ठेवले तरच टिकतील. पुन्हा भेटूया. वा मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.